चला तर मग आज आपण बनवणार आहोत रसरशीत असे गुलाबजामुन. त्याच्यासाठी लागणं साहित्य: खवा घेतलेले आपण अर्धा किलो साखर, विलायची पूड करून घेतलेली बघा, 70 ग्राम मैदा आणि थोडीसा सोडा. बघा आपण अगोदर पाक करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण इथं साखर अगोदर पातेल्यात टाकून घेतली. त्याच्यानंतर साखर बुडेल एवढं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे बघा. आता हे आपल्याला हलवत चांगला आपला चिकट असा पाक होईपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. बघा आपल्याला साखर विरघळेपर्यंत सतत हलवत राहायचंय, नाहीतर साखर खाली पातेल्याला चिकटते बघा. त्याच्यामुळे साखर पूर्ण वितळेपर्यंत असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. बघा आपली साखर पूर्णतः विरघळली. आता आपण ही बारीक गॅसवरती ना त्याला एक चासणी येईपर्यंत ना असंच ठेवणार आहोत. आता तोपर्यंत आपण चांगलं पीठ मळून घेऊयात. बघा थोडंसं आपण याच्यात सोडा टाकून घेऊयात. एक चिमूटभरच फक्त आपल्याला घ्यायचं आहे बघा. आणि हे मैद्याचं व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकदम. पूर्णतः एक जीव आपल्याला मैद्याचा आणि खव्याचा करायचा आहे, म्हणजे आपल्या गुलाबजामला असे क्रश पडणार नाहीत बघा. चांगले चुळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. जसं लागन तसं आपल्याला याच्यात मैदा घालायचा आहे बघा. एकदा सगळा नाही घालायचा. अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून तयार झाले. एक गोळी करून बघायची बघा, व्यवस्थित येते का बघा. व्यवस्थित होते. आता आपण याच्या गोळ्या बनवून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे एवढ्या साईजच्या गोळ्या करून घ्यायच्यात बघा. जर खूप पण मोठ्या केल्या तर आपल्या तळल्यानंतर गुलाबजाम खूप मोठे होते. त्याच्यामुळे एवढ्या साईजच्या आपण गोळ्या बनवून घेऊयात. बघा अशा एकदम गोल गरगरीत अशा आपल्याला गोळ्या बनवायच्यात. बघा आपला पाक आता रेडी झालेला आहे बघा. असा एकदम चिपचिप असा झालेला आहे. तर आपण आता याच्यात वेलची पूड टाकून घेऊयात आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे बघा. हे व्यवस्थित हलवून बघा आपण तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. लय पण गार नाही आणि लय पण कडकडीत असं गरम नाही. आणि एकदम मीडियम गॅसवरती किंवा एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे बघा लो टू मीडियम फ्लेमवरती गुलाबजाम आपले तळून घ्यायचे असे गोळ्या. आणि जास्त तेल वापरायचे बघा ह्याच्यात. कमी तेलात नाही तळायचं आपल्याला. पूर्ण असे डुबतील एवढं तेल टाकून घ्यायचे याच्यामध्ये. बघा आपले न हलवताच थोडे तळले की गुलाबजाम असे वरती यायला लागलेत बघा. आपण बघा मनानेच यायला लागलेत. असं थोडंसं हलवून घेऊयात बघा. सगळे असे वरती येतात आणि आपल्याला असेच व्यवस्थित तळून घ्यायचे सगळे. बघा कसला सुरेख रंग आलेला. तरी पण आपण एक थोडंसं आणखीन याला तळून घेणार आहे व्यवस्थित. चांगले ह्याच्यातले बुडबुडे पूर्णतः कमी होईपर्यंत, म्हणजे आतून पण चांगले व्यवस्थित भाजतील पण आपले हे कच्चे नाहीत राहणार कुठंच. बघा एकदम डार्क झालेला आहे याचा कलर. आता आपण हे काढून घेऊयात आणि आपण डायरेक्टली पाकात टाकून घेणार आहे बघा. असं अशा प्रकारे. आणि आपल्याला हे एक 3 ते 4 तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे बघा. बघा हे एकदम व्यवस्थित असं पाकात आपल्याला बुडवून घ्यायचे बघा. आणि आपण बाकीचे पण जे राहिलेत ना ते पण आपण असेच गुलाबजाम टाकून घेणार आहे. आणि 3 ते 4 तासानंतर ह्याच्यात आतमध्ये पूर्णतः पाक जातो बघा. सोड्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचे, एक जास्त करायचं आहे, नाहीतर आपले गुलाबजाम उलतेत बघा. त्याच्यामुळे एकदम सोडा कमी वापरायचे.
बघा 4 तासानंतर आपले रसरशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. बघा कसले भारी झालेले आहेत. बघा कसला भारी याच्यात पाक उतरलेला पण आहे. आतून तुम्ही बघू शकतात. चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.